जो तांत्रिक बिघाड झालेला आहे तो दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न केला जातोय। शरद पवार बोलतात, आपण थेट जाऊ। अकोल्यातल्या बातमीकडे पुन्हा एकदा जाऊया। अकोल्यामध्ये ईव्हीएम मध्ये बिघाड झालेला आहे। रिधोरा इथल्या ईव्हीएम मध्ये बिघाड झालेला आहे। अकोला जिल्ह्यातला बाळापूर मतदारसंघातली ही घटना आहे आणि जो तांत्रिक बिघाड झालेला आहे तो दुरुस्त करण्यासाठी तिथं प्रयत्न केले जात आहेत, पण सध्या तिथं थोड्या वेळासाठी ही मतदान प्रक्रिया थांबवण्यात आलेली आहे। या मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे की बऱ्याचदा असे गेल्या वेळी लोकसभेला अशा लाईट काढा ना, आता कसं आता काय मला कळलं काय। तर लातूरमध्ये अमित देशमुख यांच्यासाठी यावेळेची लढाई अतिशय कठीण आहे, कारण तगडा आव्हान। अनेक उत्सव असतात, हे 5 वर्षातून एक दिवस हा येणारा उत्सव आहे आणि लोकांनी या उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणावरती सहभागी व्हावं अशी मी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो। आणि मी पाहतोय सकाळपासून मोठ्या रांगा लागलेल्या आहेत, लोकांना उत्साह आहे, अवेअरनेस जे या अगोदर नव्हता ते होतोय। अनेकांनी सुट्ट्या न घेता घरी थांबून मतदानाला प्राधान्य देण्याचं काम केलं आणि मला असं वाटतं लोकांमध्ये एक परिवर्तनाची लाट जी दिसते ती या मताच्या रूपाने महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। तुमच्या विरोधी पक्षाचे उमेदवार सुद्धा तुमच्या सोबतच बाप्पांचं दर्शन घ्यायला आलेले होते। आता बाप्पांना सर्व माहित असते की कोणाला आशीर्वाद द्यायचं, कोणाला आशीर्वाद द्यायचं नाही। मतदान करा। काही वेळातच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील कुटुंबास येणार, ते देखील मतदान करणार आहेत। हो, नाही खरंच माझ्यासाठी ती भाग्याची गोष्ट आहे की त्यांचं मत मला लाभेल आणि त्याचसोबत आता संपूर्ण वाजऱ्यातील लोक यांना मी माझं कुटुंब मानतो, माझा परिवार मानतो, मला पूर्ण खात्री आहे ते मला आशीर्वाद देतील। तुमच्या विरोधामध्ये महायुतीचे उमेदवार जिशान सिद्दीकी आहेत, त्यांना कुठेतरी सहानुभूती मिळेल असं देखील बोललं जातं, काय बोलतात? जाऊ दे, आता काय खूप प्रचार झालेला आहे, मी यावर सगळ्यावर बोललेलो आहे, ते बोललेलो आहे, पण आता मी त्यावर काय बोलणार नाही। आता घरोघरी जाऊन आम्ही लोकांना त्यांनी त्यांचं काम सांगितलं, मी माझं सांगितलंय। आरोप प्रत्यारोप सगळे झालेत, काल रात्री पैसे पकडले ते इलेक्शन कमिशनला सांगितलं, पोलिसांना सांगितलं। त्यामुळे आता मतदानाच्या दिवशी मला वाटतं जास्तीत जास्त मतदारांनी बाहेर जाणं, मतदान करणं, मतदान सुरळीत होतंय की नाही या सगळ्या यंत्रणेवर आमचं जास्त लक्ष आहे। परिवर्तन अटळ 100% होणार। लोकसभेला सुद्धा या लोकांनी असेच पैसे वाटलेले, त्यांचे असेच पैसे पकडले गेलेले, बॅगाच्या बॅगा, ट्रकचे ट्रक भरून पैशांचं वाटप होऊन सुद्धा हे लोक तोंडावर आपटले, मला पूर्ण खात्री आहे। आपण पूर्ण विश्वास व्यक्त करतात वरुण सरदेसाई आणि विजय त्यांना निश्चित वाटतो आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। नवी मुंबईतल्या ऐरोली विधानसभा मतदारसंघात घणसोली परिसरात मोठ्या प्रमाणात पैशांचं वाटप करण्यात आलं। स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटपाचा डाव उधळून टाकलाय। हातात पैसे टाकून पैसे वाटणाऱ्यांनी पळ काढला। यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांसह पोलिसांनी रक्कम जप्त केली। अपक्ष उमेदवार विजय चौगुलेंद्वारे पैसे वाटप केल्याचा आरोप स्वराज्य पक्षाचे उमेदवार अंकुश कदम यांनी केला आहे। त्यामुळे मध्यरात्री चौगुले आणि कदम यांचे कार्यकर्ते आमने सामने आले, त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण पाहायला मिळालं। अंकुश कदम हे स्वराज्य पक्षाकडून तिथं निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत आणि त्यांनी आरोप केलेला आहे की पैशांचं वाटप तिथं केलं जात होतं चौगुले यांच्या कार्यकर्त्यांकडून आणि त्यानंतर त्यांनी या संदर्भातली माहिती पोलिसांना दिली, निवडणूक अधिकाऱ्यांना दिली, त्यानंतर हे पैसे जप्त करण्यात आले। तिकडे रामनगर गावानं मतदानावर बहिष्कार टाकलाय। मतदान केंद्रावर सध्या शुकशुकाट आहे, कारण अनेक मागण्या त्या गावच्या त्यांनी मान्य केल्या नाही, पायाभूत सुविधा नाही आहेत, म्हणून नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे। संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातली ही घटना आहे। रामनगर गावानं मतदानावर बहिष्कार टाकत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे। 7 वाजल्यापासून मतदान केंद्रावर अक्षरशः शुकशुकाट आहे। एकही ग्रामस्थ मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी पोहोचलेला नाही। गावात कुठलीही पायाभूत सुविधा नाही, त्यामुळे मतदान नाही, अशा प्रकारचा पवित्रा रामनगरमधल्या ग्रामस्थांनी घेतलाय। हमारे सारे ग्रामस्थ और आज दिन भर हम पोलिंग स्टेशन पर मैं विजिट करूंगा, मतदाताओं से मिलूंगा, कार्यकर्ताओं से मिलूंगा, नेताओं से मिलूंगा और दिन भर वोटिंग कैसे हो रहा है इसका ब्यौरा हम लेंगे। लातूर शहर, जिला मराठवाड़ा, महाराष्ट्र। क्योंकि सर आपका एक पॉलिटिकल बैकग्राउंड है, बिलासपुर देशमुख साहब मुख्यमंत्री रहे, मैं सुबह से इधर हूँ, तो जो यूथ है, यूथ तो आप भी हैं,
उनमें एक है कि अमित देशमुख साहब को सीएम बनना चाहिए। नहीं, अब उनकी एक ख्वाहिश। संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यामधल्या या गावानं पायाभूत सुविधा नसल्यानं मतदानावर बहिष्कार टाकला। रामनगरमधल्या मतदान केंद्राच्या बाहेर बघा कसा शुकशुकाट आहे। लोकांनी ठरवलंय इथं आम्हाला जर पायाभूत सुविधा तुम्ही देणार नसाल तर मग आम्ही मतदान करणार नाही। मतदानावर बहिष्कार टाकलाय। पण या निमित्तानं एक मुद्दा असा आहे, तिथल्या स्थानिक प्रशासनानं याची दखल घेणं गरजेचं आहे। इथल्या ग्रामस्थांना त्यांचा जो बहिष्कार आहे त्याच्याबद्दल त्याला समजून सांगून त्यांना आश्वासन देणं गरजेचं आहे। तिकडे भाऊसाहेब कांबळे, शिवसेनेचे श्रीरामपूरचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्यावर जीवघेणा हल्ला झालाय। मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या 5 जणांनी त्यांच्यावर गोळीबार केलेला आहे। गोळ्या झाडल्यात। निशाणात चुकल्यानं सुदैवानं भाऊसाहेब कांबळे बचावलेत। अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर वांद्र्यामध्ये जिशान सिद्दीकी यांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केलेला होता। त्यानंतर त्यांच्या काही दिवसापूर्वी त्यांच्या वडिलांची हत्या करण्यात आलेली होती। या सगळ्या पार्श्वभूमीवर जिशान सिद्दीकी यांची ही लढाई त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आव्हान त्यांच्या समोर आहे आणि जिशान सिद्दीकी यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय चुरशीची असणार आहे। तिकडे अमित ठाकरे हे सुद्धा अगदी सकाळपासूनच मतदारसंघामध्ये गाठीभेटी घेत आहेत आणि किरीट सोमय्या हे सुद्धा मतदानासाठी पोहोचलेले आहेत। मुंबईत हिंदू लोकसंख्या फक्त 54% राहणार, म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीचं हम एक है तो सेफ है मोठ्या प्रमाणात माझा नीलमनगर मुलुंड पूर्व येथे लोक उत्साहाने मतदानात भाग घेत आहेत। फिर एक बार महायुती सरकार। वातावरण आहे मतदान केंद्रांवर वोट जिहादच्या विरोधात। ज्या पद्धतीने मुंबईवर बांगलादेशी मुस्लिम, रोहिंग्या मुस्लिम अतिक्रमण करीत आहे। रमेश पाटलांच्या वाहनावर तिकडे दगडफेक करण्यात आलेली आहे। जळगावच्या ग्रामीण भागात धरणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अज्ञातांकडून वाहनावर दगडफेक केल्याचं समोर येत आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या काही दिवसातल्या या सगळ्या हल्ल्याच्या हिंसक घटना निश्चितपणे एक चिंताजनक बाब आहे। धरणगाव पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अज्ञाताकडून वाहनावर दगडफेक करण्यात आल्याचं कळतंय। जळगाव मधला हा सगळा प्रकार आहे। रमेश पाटील यांच्या वाहनावरती ही दगडफेक करण्यात आलेली आहे।